जय शिवराय। तर आज आम्ही तहसील कार्यालयावर कन्नड या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। तर उपोषणाला बसण्याचे कारण असं की आम्ही शासनाकडे 5 अटीची मागणी या ठिकाणी केलेली आहे की ईव्हीएम मशीन बंद करण्यात यावं व जे आपण जुन्या पद्धतीने मतदान करत होतो त्या पद्धतीने मतदान त्या ठिकाणी घेण्यात यावं। त्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी झाली पाहिजे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। 8 नंबर तिसरी की जे स्थानिक निवडणूक आहे या स्थानिक निवडणुकीला आपत्तीची जी अट आहे ही अट या ठिकाणी स्थगित करण्यात यावी। मुद्दा 4 की जे आपले शासकीय कर्मचारी आहे या शासकीय कर्मचाऱ्यांना जी अगोदर जुनी पेन्शन योजना चालू होती ती योजना या ठिकाणी पुन्हा चालू करण्यात यावी। व 5वी अट अशी आहे की जे आमदार खासदार आहे या आमदार खासदारांना जी पेन्शन योजना ही पेन्शन योजना या ठिकाणी बंद करण्यात यावी। कारण पेन्शन ही शासकीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाते आणि आमदार खासदार हे शासकीय कर्मचारी नसून एक ते लोकप्रतिनिधी आहे। तर या लोकांचे ज्या पेन्शन आहे या पेन्शन बंद करण्यासाठी आज आम्ही कन्नड तहसील कार्यालयावर या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। तर आमच्या उपोषणाला रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष अशोक महाले साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। त्यानंतर आपले वाकीचे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण लोखंडे यांनी आमच्या या उपस्थळी भेट देऊन आमच्या उपोषणाला ज्या आमच्या मागण्या आहेत या मागणीसाठी त्यांनी सांगितलेलं आहे की यांच्या मागणी या ठिकाणी पूर्ण करण्यात यावा। तर मी लोखंडे साहेबांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। त्यानंतर विजय लोखंडे यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आमच्या उपोषणाला भेट दिली। तर या ठिकाणी खास करून आम्हाला सहकार्य करणारे आमच्या उपोषणाला उपस्थित म्हणजे आमच्या सोबत उपोषण करायला बसलेले आमचे गणेश भाऊ साळुंके आज पहिला दिवस असताना त्यांची तब्येत थोडी या ठिकाणी खालवलेली आहे। पण असं एक घरी सोडून गेल्यापेक्षा लढून गेलेलं बरं आणि आज आपण ते करत आहे याची कुठेतरी फळं या झाडाला येणार आहे अशी मी आपल्या त्या ठिकाणी सांगू इच्छितो। धन्यवाद।